मला असं वाटतं की एकेकाने आम्हाला लोकांच्यावर काम केलेले लोक काहीतरी स्वाभिमान असेल. घराच्या महिलांनी सांगितलं की ज्या प्रकारे तुम्ही आमच्यावर टीका करताय, आमच्या हल्ले करताय, ज्याप्रमाणे तुम्ही आमच्यावर धार घालताय, याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला गोळ्या घाला, त्याला आमची चालली. पण ही एक भगिनी म्हणू शकते. पण त्या घर कुटुंबाचा जो प्रमुख आहे त्यांनी म्हणलेलं मी काय ऐकलं नाही. त्यांनी एकच गोष्ट बघितली, एकच गोष्ट त्यांनी केली की जे भगिनींनी धाडस दाखवलं ते धाडस दाखवायच्या ऐवजी आपण असं ईडीच्या दरबारात जाऊन बसू, भाजपमध्ये जाऊ, ते म्हणतील तिथं बसू आणि यातनं आपली सुटका करून देऊ, या प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली. आत्ताच आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये ईडीच्या नोटिसाचा दम काही नेत्यांना दिला, काही लोकांनी तोंड दिलं, पण काही लोकांनी भूमिका बदलली. कोल्हापूर हे शूरांचं गाव आहे. ही नगरी आणि कोल्हापूरचा इतिहास हा शौर्याचा इतिहास आहे. आणि त्यामुळं तिथं अशी ईडीची नोटीस आली तर सामोरं जायची ताकद दाखवतील अशी कल्पना माझ्यासारख्याची होती. पण काहीची इथं वेगळंच घडलं. कोल्हापुरात कोणाचं नोटीस आली का नोटीस? कुणाचं तर गेली CBIचे लोक गेले, कुणाचं तर गेली IDचे लोक गेले, कुणाचं तर गेली इन्कम टॅक्सचे लोक गेले. मला असं वाटतं की एकेकाने आम्हाला लोकांच्यावर काम केलेले लोक काहीतरी स्वाभिमान असेल. घराच्या महिलांनी सांगितलं की ज्या प्रकारे तुम्ही आमच्यावर टीका करताय, आमच्या हल्ले करताय, ज्याप्रमाणे तुम्ही आमच्यावर धार घालताय, याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला गोळ्या घाला, त्याला आमची चालली. पण ही एक भगिनी म्हणू शकते. पण त्या घर कुटुंबाचा जो प्रमुख आहे त्यांनी म्हणलेलं मी काय ऐकलं नाही. त्यांनी एकच गोष्ट बघितली, एकच गोष्ट त्यांनी केली की जे भगिनींनी धाडस दाखवलं ते धाडस दाखवायच्या ऐवजी आपण असं ईडीच्या दरबारात जाऊन बसू, भाजपमध्ये जाऊ, ते म्हणतील तिथं बसू आणि यातनं आपली सुटका करून देऊ, या प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली. आणि आता माझ्या लक्षात आलं की देशाचे प्रधानमंत्री वफाला गेले आणि तिथे त्यांनी एक भाषण केलं. त्यांनी भाषण करत असताना सांगितलं काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारी लोकांचा पक्ष आहे. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं 2 नंबरचा भ्रष्टाचारी पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि त्यांनी सांगितलं की त्याची माहिती माझ्याकडे आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारी आहे. हे जर त्यांनी सांगितलं असेल आणि तेच कारण त्याची माहिती ही त्यांच्याकडे असेल म्हणून त्यांनी कोल्हापुरात काही ॲक्शन घेतली असेल तर मी काही त्यांच्याबद्दलची तक्रार करणार नाही. आणि ती असा भ्रष्टाचार हा कुणी केलेला असेल, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही राज्याचा असो, कुठल्याही जिल्ह्याचा असो, त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवणं हे केंद्र सरकारचं ईडी डिपार्टमेंटचं काम आहे. पण ते काम न्यायाने केलं पाहिजे. सत्तेचा गैरवापर करून राजकारणामध्ये आपल्याला हवं तसं काम करायला लोक तयार होत नसतील तर त्यासाठी आम्ही करणार ही भूमिका घेत असतील तर अशा लोकांना आपण धडा शिकवला पाहिजे. आणि ती संधी आज आपल्या सगळ्यांच्या समोर